आज आपण बनवणार आहोत इंडिपेंडन्स डे स्पेशल ट्राय कलर इडली आणि त्यासोबत नारळाची चटणी। हे बघा किती सॉफ्ट आणि मऊ इडली तयार झाली। तुम्हाला इडली तोडण्यावरूनच कळेल किती किती छान जाळीदार तयार झालेली आहे। इथे आपल्याला डाळ तांदूळ भिजवायची गरज नाही, झटपट तयार होणारी रेसिपी आहे। हे बघा किती मऊ आणि लुसलुशीत इडली तयार झाली। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा। नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमा कोमल रेसिपी चॅनल मध्ये। रेसिपी तर तुम्हाला कळालीच आहे, त्यामुळे लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी सर्वात आधी आपण साहित्य बघूया। ट्राय कलर रवा इडली बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी 1.5 कप जाड रवा घेतलेला आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे बारीक रवा पण घेऊ शकतात, पण बारीक रव्यापेक्षा जाड रवा घेतला तर इडलीचं टेक्स्चर अजून जास्त छान येतं। त्यानंतर 1.5 कप दही। दही इथे आपल्याला शक्यतो आंबट घ्यायचं नाही आणि फ्रेश घ्यायचं। अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट पावडर, 1 वाटी शेंगदाणे भाजून घेतले, 1 वाटी कोथिंबीर। इथे आपल्याला कोथिंबीर काड्यासोबत घ्यायची आहे। त्यासोबतच 5 हिरव्या मिरच्या। तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। 1 चम्मच मोहरी, 1 वाटी कढीपत्ता, चवीनुसार मीठ, 1 टेबलस्पून ऑइल, ऑरेंज फूड कलर, ग्रीन फूड कलर, इनोचं 1 सॅशे। इथे आपण ट्राय कलर इडली बनवण्यासाठी सर्वात आधी त्यासाठी लागणारं बॅटर रेडी करून घेणार आहोत। त्यासाठी एक बाउल घेतला। आता यामध्ये लगेच आपण रवा ऍड करून घेणार आहोत। रवा ऍड करून घेतला की लगेच आपण यामध्ये दही ऍड करून घेणार आहोत। आता आपल्याला रवा आणि दही एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे रवा आणि दही चांगलं मिक्स झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता यामध्ये लगेच आपण अर्धा कप पाणी ऍड करणार आहोत। ज्या बाउलमध्ये मी दही घेतलं होतं त्याच बाउलमध्ये मी पाणी टाकलं होतं, तशाने काय होतं एक्स्ट्राचं दही पाण्यासोबत निघून येते। आता आपण पाणी पण चांगलं मिक्स करून घेऊया बॅटरमध्ये। हे बघा इथे पाणी पण बॅटरमध्ये चांगलं मिक्स करून घेतलं। आता लगेच यामध्ये आपण चवीनुसार मीठ ऍड करून घेणार आहोत। त्यानंतर ऑइल ऍड करून घेऊया। इडलीच्या बॅटरमध्ये ऑइल ऍड करण्याचं हेच कारण आहे की टेक्स्चर छान येतं इडलीला आणि खाताना इडली अशी ड्राय वाटत नाही। आता आपण ऑइल मिक्स करून घेऊया बॅटरमध्ये। हे बघा इडलीचं बॅटर आपलं तयार झालं। आता आपण यावर झाकण ठेवूया। इथे बॅटरमध्ये अजिबात आपल्याला गाठी वगैरे पडून द्यायचे नाही, त्यासाठी चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता आपण यावर झाकण ठेवणार आहोत आणि त्याला 15 मिनिटं साईडला ठेवणार आहोत। तशाने काय होतं रवा छान फुगतो। आता आपण ट्राय कलर इडली सोबत सर्व केली जाणारी चटणी तयार करून घेणार आहोत। त्यासाठी एक मिक्सरचं भांडं घेतलं। आता यामध्ये आपण डेसिकेटेड कोकोनट पावडर ऍड करून घेऊया। इथे तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट पावडर नसेल तर तुम्ही इथे ओलं नारळ पण किसून घेऊ शकतात। त्यासाठी काय करायचं, ओलं नारळावरची जी काळी स्किन असते ती काढून टाकायची आणि ते किसून घ्यायचं। आता यामध्ये आपण भाजून घेतलेले शेंगदाणे ऍड करून घेऊया। आता आपण चवीनुसार मीठ ऍड करून घेऊया। त्यानंतर कोथिंबीर ऍड करून घ्यायची आहे आपल्याला। सर्वात शेवटी आपण हिरव्या मिरच्या ऍड करून घेणार आहोत। इथे चटणीचे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतले। आता यामध्ये आपण थोडंसं पाणी ऍड करणार आहोत। इथे चटणी तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी ऍड करू शकता। आता आपण मिक्सर मधून छान बारीक चटणी फिरून घेणार आहोत। हे बघा अशा प्रकारे इडली सोबत सर्व केली जाणारी चटणी तयार झाली। तुम्ही चटणीची कन्सिस्टन्सी बघू शकता, खूप जास्त पातळ पण नाही आणि खूप जास्त घट्ट पण नाही। आता आपण यासाठी लागणारा तडका तयार करून घेऊया। आता इथे तडका पॅन मध्ये मी ऑइल ठेवलं होतं गरम करायला। इथे मी 2 ते 3 टेबलस्पून ऑइल ऍड केलेलं आहे। ऑइलचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात, पण इडलीच्या चटणीमध्ये थोडंसं ऑइल जास्त टाकले की अजून जास्त टेस्ट वाढते चटणीची। इथे ऑइल गरम झालं। आता यामध्ये आपण लगेच मोहरी ऍड करून घेणार आहोत। हे बघा इथे मोहरी तडतडलेली आहे। आता यामध्ये आपण कढीपत्ता ऍड करून घेऊया। आता इथे चटणीवर टाकण्यासाठी लागणारा तडका तयार झाला। आता आपण गरम गरम तडका इडलीच्या चटणीवर टाकून घेऊया। आता आपण इडलीची चटणी एकदा मिक्स करून घेऊया, म्हणजे चटणीमध्ये तडका चांगला मिक्स होईल। हे बघा इथे चटणी तयार झालेली आहे इडली सोबत सर्व करण्यासाठी। इथे आपण इडलीचं बॅटर साईडला ठेवलं होतं रेस्ट देण्यासाठी। हे बघा रवा छान फुगला। आता पुन्हा एकदा बॅटर मिक्स करून घ्यायचं आपल्याला। तुम्ही बघू शकता रवा फुगल्यामुळे बॅटर थोडंसं घट्ट झालं। आता यामध्ये आपण थोडंसं पाणी ऍड करणार आहोत। जास्तीत जास्त 1/4 कप पाणी ऍड करायचं आहे, त्यापेक्षा जास्त ऍड करू नका, तशाने बॅटर पातळ होऊ शकतं। आणि पुन्हा बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपण पाणी टाकून बॅटरची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घेतली। आता यामध्ये आपण इनोचं सॅशे ऍड करून घेऊया।
इथे आपल्याला हलक्या हाताने इनो मिक्स करून घ्यायचा आहे बॅटरमध्ये. इथे आपल्याला इनो किंवा बेकिंग सोडा तेव्हाच ऍड करायचा आहे जेव्हा आपल्याला इडली बनवायला घ्यायची त्यावेळेस. कारण की सुरुवातीला जर आपण इनो ऍड केला तर इनो लवकर ऍक्टिव्ह होतं आणि आपण जर इडली बनवली नाही तर व्यवस्थित फुगत नाही. त्यासाठी जेव्हा बनवायची तेव्हाच इनो मिक्स करून घ्यायचा आहे बॅटरमध्ये. हे बघा बॅटर किती छान फ्लफी झालं. आता आपण हे बॅटर 3 पार्टमध्ये डिव्हाइड करून घेणार आहोत कारण आपण ट्राय कलर इडली बनवणार आहोत त्यासाठी. हे बघा अशा प्रकारे मी बॅटर 3 पार्टमध्ये डिव्हाइड करून घेतलं. इथे आपण इंडिपेंडन्स डे स्पेशल ट्राय कलर इडली बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला एक पोर्शन व्हाईट ठेवायचा आहे. त्यानंतर दुसरा ग्रीन आणि ऑरेंज करून घ्यायचा आहे. आता ऑरेंज कलर मिक्स करून घेऊया बॅटरमध्ये. इथे ऑरेंज फूड कलर बॅटरमध्ये टाकून घेतला. आता आपण एकदा बॅटर पुन्हा मिक्स करून घेऊया म्हणजे कलर व्यवस्थित मिक्स होईल. इथे ऑरेंज कलरचं बॅटर रेडी झालं. आता आपण याच पद्धतीने ग्रीन कलरचं बॅटर तयार करून घेणार आहोत. आता या बॅटरमध्ये आपण ग्रीन कलर मिक्स करून घेणार आहोत. आता आपण ग्रीन फूड कलर पण मिक्स करून घेऊया बॅटरमध्ये म्हणजे बॅटरला छान रंग येईल. आता तुम्ही बघू शकता ग्रीन कलरचं पण बॅटर रेडी झालं. इथे तिरंग्यामध्ये असलेले तिन्ही कलरचे शेड तयार झाले. तुम्ही बघू शकता ग्रीन कलरचं बॅटर, त्यासोबत व्हाईट कलरचं बॅटर, ऑरेंज कलरचं बॅटर. इथे आपल्याला तिन्ही कलरचे बॅटर रेडी झाले. आता आपण इडली तयार करून घेऊया यापासून. आता आपण ऑरेंज कलरचं बॅटर भरून घेऊया इडलीच्या चाळणीमध्ये. आता इथे इडलीची चाळणी घेतलेली आहे. आता यामध्ये सुरुवातीला मी व्हाईट कलरचं बॅटर भरून घेणार आहे. इडलीचं बॅटर ओव्हर फुल करून घ्यायचं नाही. इडली स्टीम झाल्याच्या नंतर इडलीची साईज डबल होते. आता ही इडलीची मी दुसरी चाळणी घेतलेली आहे. याला मी ऑइलने ग्रीस करून घेतलं. आता यामध्ये ग्रीन कलरचं बॅटर भरून घेऊया. आधी ज्या पद्धतीने बॅटर भरून घेतलं होतं त्याच पद्धतीने बॅटर भरून घ्यायचं आपल्याला. इथे ट्राय कलर इडली स्टीम करण्यासाठी मी इडलीच्या भांड्यामध्ये पाणी ठेवलं होतं उकळायला. इथे पाण्याला चांगली उकळी आली. आता यामध्ये इडलीचे साचे ठेवून घेऊया ज्यामध्ये आपण बॅटर भरून घेतलेले आहे तिन्ही रंगाचं. आता आपण ग्रीन कलरच्या बॅटरची चाळणी ठेवूया साच्यामध्ये. त्यानंतर ऑरेंज कलरच्या बॅटरची चाळणी ठेवायची आहे. आता सर्वात शेवटी आपण एक चाळणी ठेवणार आहोत. त्यामध्ये मी तिन्ही कलर एकत्रच टाकलेले आहे स्टीम करण्यासाठी. इथे मी इडलीच्या भांड्यामध्ये सर्व इडलीच्या चाळण्या ठेवलेल्या आहे. आता यावर आपण झाकण ठेवूया. इथे आपल्याला 15 ते 20 मिनिटांसाठी इडली चांगली स्टीम करून घ्यायची आहे. जोपर्यंत साईज डबल होत नाही तोपर्यंत आपल्याला इडली चांगली स्टीम करायची आहे. आता आपण चेक करूया ट्राय कलर इडली चांगली स्टीम झाली की नाही. हे बघा किती छान इडली स्टीम झालेली आहे आणि इडलीची साईज पण बघू शकतात दुप्पट फुगलेली आहे. आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ट्राय कलर इडली तयार झाली. तुम्ही बघू शकता इडलीची साईज छान डबल झालेली आहे. आता इथे इडलीचे साचे पण थंड झाले. आता आपण इडली डिमोल्ड करून घेऊया. हे बघा इडलीचं बॅटर एकदम परफेक्ट तयार झालं होतं. त्यामुळं इडलीच्या साच्याला बॅटर अजिबात चिटकलेलं नाही. सहजरित्या आपली इडली डिमोल्ड झाली. हे बघा आणि इडलीची साईज बघू शकतात. आता राहिलेले सर्व इडली याच पद्धतीने डिमोल्ड करून घेऊया. इथे मी तुम्हाला अजून एक इडली डिमोल्ड करून दाखवते. हे बघा किती छान इडल्या सुटसुटीत तयार झाल्या. तुम्ही बघू शकता किती छान जाळीदार इडली तयार झाली. हे बघा इथे आपण ग्रीन कलरची इडली डिमोल्ड करून घेतली. आता व्हाईट कलरची इडली पण आपल्याला त्याच पद्धतीने डिमोल्ड करून घ्यायची आहे. हे बघा सर्व इडल्या एकसारख्याच तयार झाल्या आपल्या. ही पण इडली बघू शकतात. आता आपण ऑरेंज कलरची इडली डिमोल्ड करून घेऊया. हे बघा इडलीचं टेक्स्चर बघू शकतात. आता तुम्हाला अजून एक इडली डिमोल्ड करून दाखवते.
इथे आपल्या मऊ आणि लुसलुशीत इडली तयार झालेली आहे. आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इंडिपेंडन्स डे स्पेशल ट्राय कलर इडली तयार झालेली आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्तपैकी इंडिपेंडन्स डे स्पेशल ट्राय कलर रवा इडली तयार झालेली आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑलरेडी सबस्क्रायबर असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन मध्ये घंटीला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील.